नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी आणि पी एम किसान हप्ता या संदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे. हे जो दोन्ही हप्ते आहे, नमो शेतकरी व पी एम किसान योजना, हे दोन्ही हप्ते आता एकत्र मिळणार असल्याची तारीख जाहीर झालेली आहे. तर तुम्हाला फक्त एक काम करायचं आहे, तर तुमच्या खात्यात लगेच हे जे आहे दोन्ही हप्ते मिळून जाणार आहे. तर त्यासाठी कोणतं काम करायचं आहे बघा. भारतीय शेती व्यवस्थेला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारची पी एम किसान सन्मान निधी योजना आणि महाराष्ट्र सरकारची नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या दोन महत्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या आहे. तर या दोन्ही योजनांमधून पात्र शेतकऱ्यांना मिळणारे वार्षिक 12,000 चे दुहेरी अनुदान पुढील हप्त्यामध्ये कधी जमा होणार आहे, याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजेच तुम्हाला हे दोन्ही हप्ते कधी जमा होणार आहे त्याची सर्व माहिती मिळून जाईल. तर बघा शेतकरी मित्रांनो, जो काही आहे पी एम किसानचा 21वा हप्ता आता साधारणपणे बघा दर 4 ते 5 महिन्याच्या अंतराने मिळत असतो. तर मागील हप्त्याच्या वितरणाच्या नमुन्यावरून पाहता त्या ठिकाणी आता जी अपेक्षित महिना सांगितण्यात नोव्हेंबरमध्ये म्हणजे जवळपास पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यात हा 21वा हप्ता जो आहे तो येण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे. कोणता? तर पी एम किसान योजनेचा 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यातच मिळणार आहे. तर नमो शेतकरी योजनेचा जो काही आहे 8वा हप्ता, हा नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा पी एम किसानच्या हप्त्याच्या जवळच्या काळात किंवा कोणत्याही किंवा काही दिवसातच वितरित केला जातो. तर याचा देखील अपेक्षित वेळ बघा, नोव्हेंबरमध्येच हा 8वा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. जवळपास हे दोन्ही हप्ते सलग एका मागोमाग एकच त्या ठिकाणी मिळणार आहे किंवा एका दिवशी देखील जमा होऊ शकतील. तर दोन्ही योजनांचे हप्ते जवळच्या कालावधीत आल्यास त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यात एका वेळी 4,000 किंवा अजूनही काही तुमचा मागचा हप्ता बाकी असेल तर त्याचे अधिक मिळून त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे मिळू शकतात. पण ह्या महिन्याचे दोन्ही पी एम किसान आणि नमो शेतकरीचे दोन्ही मिळून 4,000 रुपये हे तर नक्की तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यात त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर त्या दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया बघा. त्या ठिकाणी KYC, आधार बँक लिंकिंग आणि लँड सीडिंग हे तुम्हाला पूर्ण झालेले जर असलं तर त्या ठिकाणी तुम्हाला कोणतेही त्या ठिकाणी हे होणार नाही. तुम्हाला त्या ठिकाणी हे KYC, आधार बँक जर आणि लँड सीडिंग जर असलं तर तुम्हाला पैसे अनुदान जमा होणारच आहे. त्या ठिकाणी अशी माहिती वरून आपल्याला समजलेली आहे. तर दोन्ही हप्ते आता शेतकऱ्यांना लवकरच या नोव्हेंबर महिन्यात मिळणार आहेत. माहिती आवडल्यास त्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा.